या ठिकाणी उपस्थित नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनॉरिटीचे अध्यक्ष सन्माननीय राहुलजी डंबाले, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे वाहतूक आघाडीचे अध्यक्ष आमचे बंधू अजीजभाई शेख, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे शहर अध्यक्ष अल्पसंख्याक विभागचे हाजी युसुफभाई कुरेशी, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उपनेते हाजी दस्तगीर मनियार, त्याचप्रमाणे राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष शहाजी अत्तार पटेल, त्याचप्रमाणे कार्याध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे हाजी गुलाम रसूल, युनुसभाई पगडीवाले, भाजप अल्पसंख्याक विभागाचे शहराध्यक्ष शाकीरभाई शेख, SDPI पार्टीचे शहराध्यक्ष जाहीदभाई शेख, MIMचे उपाध्यक्ष नियाजभाई देसाई, वेलफेअर पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष सालारभाई शेख, सामाजिक कार्यकर्ते जाफरभाई मुल्ला, असदभाई पटेल, युनुसभाई शेख, इम्रानभाई शेख व सर्व इथं उपस्थित पत्रकार बंधू आणि भगिनींनो, जसं आपल्याला माहिती आहे की मुस्लिम आरक्षण आणि संरक्षण याच्याकरिता आज आपली प्रेस कॉन्फरन्स बोलवण्यात आलेली आहे. आपल्याला हे सुद्धा माहिती आहे की मागचं जे राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं सरकार होतं 2014 साली, त्यावेळेस मुस्लिमांना 5% आरक्षण देण्यात यावं असं हायकोर्टाचा आदेश असताना सुद्धा सध्याचे जे सरकार आहे भाजप सरकारने ते रद्द केला होता आणि आरक्षण मुसलमानांना काही दिलं नाही. काही दिवसासाठी तो आरक्षण लागूही होता, पण काही कारणामुळे तो आरक्षण त्यांनी दिलं नाही, ते स्थगित केलं. त्यानंतर आणि संरक्षणचा जे भाग आहे 2014 नंतर ज्याप्रमाणे मॉब लिंचिंगची संख्या वाढलेली आहे, ज्याप्रमाणे मुसलमानांवर जे हल्ले होतात त्यासाठी पण एक सक्त कायदा करण्यात यावा, ह्याच्याकरता आजची आपली प्रेस कॉन्फरन्स बोलवण्यात आलेली आहे. आपल्याला हे सुद्धा माहिती आहे की आता सध्या हिवाळी अधिवेशन सुरू आहे. हिवाळी अधिवेशनात सुद्धा काँग्रेसचे नेते, विरोधी पक्ष नेते विजयजी वडेट्टीवार यांनी सुद्धा हा मुद्दा घेतला होता की जेव्हा हायकोर्टाने दिलेला जे आदेश आहे 5% आरक्षण मुस्लिमांना, जे मागासलेला समाज आहे त्याला आरक्षण दिलं पाहिजे, तरी सुद्धा आता सध्याचं सरकार देत नाही, त्यांची इच्छा नाही, त्यांची मनस्थिती नाही. त्याचमुळं आम्ही पुण्यात सुद्धा 4 मिटिंगा घेतल्याच्या अगोदर महिन्याभरात राहुलजी डंबाले यांच्या नेतृत्वाखाली मीटिंगचं आयोजन करण्यात आलेला होता आणि नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनॉरिटीज यांच्या वतीने राज्यभरात वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये हे मीटिंगचे आयोजन करण्यात आलेलं होतं. त्या अनुषंगाने लोकांमध्ये जनजागृती झाली, अवेअरनेस झाला की आपला हे हक्क आहे आणि आपण हे मागितलं पाहिजे. कारण की 5% हा 5% आरक्षण आपण कशाकरता मागतोय की मुस्लिम समाज आर्थिकदृष्ट्या मागासलेला असल्यामुळं शिक्षणामध्ये आपल्याला आरक्षण हे दिलं पाहिजे, हे आमचा अधिकार आहे आणि मी मागणार आहे. तर हीच मीटिंग काही दिवसापूर्वी लतिफिया मस्जिदमध्ये राहुलभाई डंबाले यांच्या नेतृत्वाखाली व सर्व इथं उपस्थित अध्यक्ष शहराचे होते, सर्व पक्षाचे, सर्व सामाजिक संघटनेचे, यांनी सुद्धा ह्याच्यामध्ये समर्थन दिलं की आपल्याला आपल्या समाजाला आरक्षण देण्यासाठी आपण ही मागणी केली पाहिजे. आज आपण प्रेस कॉन्फरन्स घेतल्यानंतर याच्या पुढे सुद्धा आम्ही 18 किंवा 19 तारखेला जे काय वेळ आपल्याला तिथून भेटेल नागपूरच्या अधिवेशनाला पण आपण उपस्थित राहणार आहोत आणि तिथं आमची मागणी आम्ही करणार आहोत आणि कायदेशीररित्या आम्हालाही आमचा हक्क जे आहे आम्हाला मिळालं पाहिजे याची आम्ही मागणी ठेवून. अधिकारी आणि माझे मुस्लिम समाजाचे बंधूंसमोर बसलेले आमचे पत्रकार बंधू, आपल्याला माहिती असेल की आघाडी सरकार महाराष्ट्र राज्यामध्ये 2014 पूर्वी होती आणि त्या सरकारने 5% मुस्लिम आरक्षण मुस्लिम समाजाला दिला होता. परंतु 14 नंतर महाराष्ट्र राज्याची सरकार बदलली आणि एक विचारधाराची सरकार राज्यात आल्यानंतर, वेगळे विचाराची सरकार आल्यानंतर मुस्लिम समाजाचा जाणून बुजून 5% आरक्षण रद्द करण्याचा प्रयास केला, त्यामध्ये ती सरकार यशस्वी ठरली. परंतु या महाराष्ट्रामध्ये आमचे मराठा बंधू देखील 16% त्यांची मागणी आहे. आम्ही ओबीसी असतील, आम्ही कोणाचाही आमच्यातर्फे विरोध नाही, मराठा समाजाला देखील आरक्षण मिळालंच पाहिजे. त्याचप्रमाणे मुस्लिम समाजाची सच्चर कमिटी रिपोर्ट रंगनाथ मिश्रा रिपोर्ट या महाराष्ट्रात नव्हे देशभरात आपण पाहिलेले सर्वात पिछडा वर्ग जर कोणी असेल ते आज मुस्लिम समाज आहे. शिक्षणापासून वंचित राहिलेला हा समाज आहे. काय जाणून बुजून या 25 कोटी मुस्लिम समाजाला हा सरकार डावळते का काय? या सर्व देशामध्ये या समाजाला गुलाम बनवण्याचा प्रयत्न करते का काय, असा प्रश्न आमच्या समोर
निर्माण झालेला आहे. आपल्या पत्रकार बंधूंच्या वतीने आम्ही एवढीच मागणी करतो त्या ठिकाणी की 5% दिलेल्या मागची सरकारने परत ते आरक्षण लागू करावा आणि 18C कायदा आम्हाला देण्यात यावा. या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये मॉब लिंचिंग आपण सर्वांनी पाहिलेले आहे. अजिबात काही समाज कॉन्टॅक्ट संघटना घाबरत नाही. जर मायनॉरिटीला 18C कायदा दिल्यास मी आपल्याला पत्रकार बंधू असतील, आमचे भाऊ असतील, या 18C कायद्यांच्या अंतर्गत समोर जे मुस्लिम समाजावर अन्याय करतात त्याबाबतीत चांगलंच आला पडेल आणि हा अन्याय आमच्यावरचा थांबेल. आमची सरकारला पुन्हा एकदा संरक्षण आणि आरक्षणाची मागणी आपण या ठिकाणी करत आहोत. धन्यवाद. एवढंच मी तर थांबून थांबतो. पहिली गोष्ट म्हणजे मुस्लिम समाजाला 5% आरक्षण मागच्या सरकारनं दिलं होतं आणि ते आरक्षण मुंबई उच्च न्यायालयाने कायदेशीरदृष्ट्या व्हॅलिड ठरवलं होतं. ज्या वेळेला मुस्लिम आणि मराठा समाजाला 2014 साली आरक्षण दिलं गेलं होतं त्यावेळेला दोनही आरक्षणांना मुंबई उच्च न्यायालयामध्ये चॅलेंज केलं गेलं होतं. त्यावेळेला मुस्लिम आरक्षणाच्या अनुषंगाने ज्या वेळेला चर्चा सुरू होती त्याच्या अगोदर त्याच बेंच समोर मराठा आरक्षणाचा निर्णय झाला आणि मराठा आरक्षणाला ॲब्सोल्युटली स्थगिती मुंबई उच्च न्यायालयाने दिली होती. मुंबई उच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर मुस्लिम आरक्षणाचं काय होईल असा एक प्रश्न होता. त्यावेळेला मुंबई उच्च न्यायालयाने एक भूमिका अतिशय स्पष्ट केली की मुस्लिम समाजाला आरक्षणाची गरज आहे, शैक्षणिक आरक्षणाची गरज आहे आणि 5% आरक्षण त्यांना राहिलं पाहिजे हे मुंबई उच्च न्यायालयाने बोलले. परंतु राज्य सरकार बदललं गेलं. माझ्या सहकार्यांनी सांगितल्याप्रमाणे विरोधी मतांचं सरकार आल्यामुळे त्यांनी मुस्लिम समाजाला आरक्षण देण्यासंदर्भामध्ये नव्यानं GR काढणं किंवा अगोदरचा GRचं कायद्यामध्ये रूपांतर करणं आवश्यक होतं. ते त्यांनी केलं नाही. म्हणून सरकारच्या निर्णय क्षमते अभावी मुस्लिम समाजाला आरक्षणापासून वंचित राहावं लागत आहे. मुस्लिम समाजाच्या 5% आरक्षणासंदर्भामध्ये कोणतीही कायदेशीर अडचण नाही. ती परिस्थिती असल्यामुळे मुस्लिम समाजाला आरक्षण मिळावं अशी राज्यातल्या सर्वच मुस्लिम समाजाची मागणी आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून पिंपरी चिंचवडमध्ये ही मागणी पुढे आलेली आहे. या संदर्भामध्ये बैठका झाल्या, काय झाल्या त्याचा देखील आपल्याला विस्तृत वृत्तांत दिलेला आहे. मुस्लिम आरक्षणासोबतच महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये विशेषतः महाराष्ट्रामध्ये मुस्लिम समुदायावर 1820च्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झाली. साताऱ्यासारख्या पुरोगामी जिल्ह्यामध्ये मशीदमध्ये जाऊन मुस्लिम युवकाला त्याचा मर्डर केला जातो. अत्यंत बर्बरतापूर्वक ही बाब महाराष्ट्राला शर्मेची. त्याचबरोबरीनं कोल्हापूर सारख्या अत्यंत पुरोगामी जिल्ह्यामध्ये मुस्लिम समाजाविरोधामध्ये लाखो लोक एकत्रित येतात आणि ते त्यांच्यावर अॅट्रॉसिटीज करतात. हीच परिस्थिती अहमदनगर या ठिकाणी शेगावमध्ये रामनवमी छत्रपती संभाजी महाराज जयंतीच्या अनुषंगाने निघालेल्या मिरवणुकीच्या माध्यमातून मशिदीवर हल्ला करून ही घटना घडवली गेली. त्याच्या अगोदर त्या जिल्ह्यामध्ये संगमनेर तालुक्यामध्ये अशीच घटना घडली. पुण्यामध्ये अशा प्रकारच्या घटना घडत आहेत, मुंबईमध्ये अशा प्रकारच्या घटना घडत आहेत आणि एकूण धार्मिक ध्रुवीकरण एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढवलेलं आहे की अँटी मुस्लिम फोबिया या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तयार केलेला आहे आणि त्याचा परिणाम म्हणून मुस्लिम समाज हा असुरक्षित वातावरणामध्ये जगत आहे. त्यांच्या मनामध्ये एक भीती तयार होत आहे आणि ही भीती घालवण्यासाठी त्यांच्या मनातलं असुरक्षिततेचं वातावरण संपवण्यासाठी किंबहुना मुस्लिमांवर अॅट्रॉसिटी करणारे जे घटक आहेत, जे जात्यांध धर्मांध आणि देशद्रोही घटक आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यासंदर्भामध्ये सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया यांनी सातत्यानं कडक कायदा करावा. हे स्पीच संदर्भात असेल, मॉब लिंचिंग संदर्भात असणार, अशा सूचना केंद्र सरकारला वेळोवेळी दिलेल्या आहेत. महाराष्ट्र सरकारला सुद्धा मुंबई उच्च न्यायालयाने अल्पसंख्याक विरोधी हेट स्पीच संदर्भामध्ये अत्यंत कडक शब्दामध्ये ताशेरे ओढलेले. महाराष्ट्र सरकारला नपुंसक सरकार असा सुद्धा शब्दप्रयोग 2 महिन्यापूर्वी मुंबई उच्च न्यायालयाने केलेला. या इतक्या गंभीर घटना घडलेल्या असताना सुद्धा हेट स्पीच आणि मुस्लिम अॅट्रॉसिटी संदर्भामध्ये राज्य सरकार, राज्यातलं पोलीस प्रशासन हे अत्यंत दुजाभावानं वागत आहे.
आणि ते हेट स्पीच करणाऱ्या जात्यांध धर्मांध लोकांना सहाय्य होईल अशा पद्धतीचं वर्तन करत आहेत. त्यामुळे मुस्लिम समाजाला अनुसूचित जाती जमातीवरील अत्याचार रोखण्यासाठी जसा एक अॅट्रॉसिटी सारखा कडक आणि भक्कम कायदा केलेला जो सेशन बाय ट्रायल आहे आणि त्याचा एक परिणाम अतिशय चांगला सकारात्मक झालेला आहे की अॅट्रॉसिटी ऍक्टमुळे या देशातील जातीयता आटोक्यात आलेली आहे मोठ्या प्रमाणामध्ये. म्हणजे ती संपलेली नाही अॅट्रॉसिटीच्या घटनांमुळे, पण ती आटोक्यात आलेली आहे. त्याच अॅट्रॉसिटीच्या धर्तीवर मुस्लिम समाजासाठी सुद्धा अॅट्रॉसिटी कायद्याचं संरक्षण तयार करावं, असा एक कायदा महाराष्ट्र सरकारनं करावं अशी एक प्रमुख मागणी मुस्लिम समुदायाकडनं महाराष्ट्रातून येत आहे. त्यामुळे या दोनही मुद्द्यांना पुढे घेऊन जाण्यासाठी पिंपरी चिंचवडमध्ये 9 डिसेंबर रोजी पिंपरी येथल्या जामा मस्जिदीच्या हॉलमध्ये एक विशेष बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीमध्ये मुस्लिम समाजामध्ये काम करणारे विविध पक्ष, विविध संघटना आणि विविध इंडिव्हिज्युअल्स जे आहेत ते सगळे एकत्रित आले. त्यांनी याबाबत चिंता व्यक्त केली आणि अशा प्रकारच्या घटना रोखण्यासाठी शहरी भागातील राजकीय कार्यकर्त्यांनी तातडीनं संघटित झालं पाहिजे. कारण ग्रामीण भागामधल्या लोकांचा आधार हा शहरी कार्यकर्ता असतो आणि त्याची जाणीव ठेवून पिंपरी चिंचवड मधल्या सर्व पक्षीय मुस्लिम कार्यकर्त्यांनी आणि त्यांच्या सोबत मुस्लिम हक्क व अधिकारासाठी काम करणारे जे पुरोगामी कार्यकर्ते आहेत, धर्मनिरपेक्ष कार्यकर्ते आहेत, जे कोणत्याही जाती धर्माचे असतील अशांना सोबत घेऊन पिंपरी चिंचवड शहरामध्ये मुस्लिम आरक्षण व संरक्षण हक्क समितीची स्थापना त्यांनी केलेली आहे. याची माहिती देण्यासाठी आजची आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेतली. नागपूर अधिवेशन आता सध्या सुरू आहे. आम्ही पाहतोय मुस्लिम आरक्षणासंदर्भामध्ये जवळपास 100 आमदारांचा पाठिंबा आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व आमदार आणि त्यांच्या पक्षाची भूमिका ही मुस्लिम समाजाला आरक्षण मिळावी अशी आहे. त्याचबरोबरीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार यांच्या पक्षाची सुद्धा अधिकृत भूमिका ही मुस्लिम समाजाला 5% आरक्षण मिळावं अशी आहे. त्याचबरोबर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे बऱ्यापैकी आमदार, कारण त्यांच्या पक्षाची संपूर्ण भूमिका जरी नसली तर मोस्ट ऑफ मेजॉरिटी आमदार हे मुस्लिम आरक्षणाच्या बाजूचे आहेत आणि त्यांच्या पक्षामध्ये सुद्धा त्या दृष्टिकोनातून चर्चा सुरू आहे. त्याचबरोबरीनं ऑल इंडिया मजलिसे इत्तेहादुल मुस्लिमीन MIM नावाचा पक्ष जो आहे ज्याचे 2 विधानसभा सदस्य आहेत ते सुद्धा मुस्लिम आरक्षणासंदर्भामध्ये प्रयत्नशील आहेत. समाजवादी पक्षाचे आमदार आहेत हे देखील मुस्लिम आरक्षणासंदर्भामध्ये प्रयत्नशील आहेत आणि आणखीन याच्यामध्ये ऍडिशनल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार यांचा गट हा देखील मुस्लिम आरक्षणासंदर्भामध्ये प्रचंड आग्रही असल्याचं आम्हाला दिसून आले. आमची स्वतः परवा दिवशी अजितदादांशी नागपूरमध्ये भेट झालेली आहे. यापूर्वी त्यांनी त्यांच्या पक्षातील आमदारांची बैठक घेतली होती मुस्लिम आरक्षणासंदर्भामध्ये आणि त्या बातम्या आपण वर्तमानपत्रातनं प्रसिद्ध देखील केलेल्या आहेत. म्हणजे अक्रॉस द पार्टी बीजेपी आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना वगळता इतर सर्व राजकीय पक्ष त्यांचे आमदार हे मुस्लिम आरक्षणाच्या बाजूचे आहेत. मग हे सगळे आमदार मुस्लिम आरक्षणाच्या बाजूचे जर असतील तर विधिमंडळामध्ये त्या दृष्टिकोनातून कायदा करावा आणि मुस्लिम समाजाला आरक्षण तात्काळ लागू करावं यासाठी आम्ही नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनॉरिटी आणि महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये ज्या स्थानिक समित्या आहेत, स्थानिक कार्यकर्ते आहेत, त्यांच्या सोबतीनं त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही राज्य सरकारशी डील करतोय, त्यांच्याशी चर्चा करतोय, आमदारांशी बोलतोय आणि त्यांच्यातून आम्हाला आरक्षण मिळावं असा आम्ही प्रयत्न करतोय. आम्हाला प्राथमिक टप्प्यामध्ये मोठ्या प्रमाणात यश आलेलं आहे की महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्ष नेते जे आहेत विधान परिषदेचे माननीय श्री विजय वडेट्टीवार साहेब यांनी आमच्याच भूमिकेला समर्थन देत स्पष्टपणे भूमिका मांडली की मुस्लिम समाजाला 5% आरक्षण जे आमच्या सरकारनं दिलं होतं ते दिलं गेलं पाहिजे. त्यानंतर पृथ्वीराज बाबा चव्हाण यांनी देखील 2 दिवसापूर्वी विधिमंडळामध्ये स्पष्टपणे भूमिका मांडली की मुस्लिम आरक्षणासंदर्भामध्ये आमचा पक्ष आग्रही आणि मुस्लिम समाजाचा तो न्याय हक्क आहे तो त्यांना मिळाला पाहिजे. त्याचबरोबरीनं आज जवळपास 30 ते 35 आमदारांनी लक्षवेधी दिली होती मुस्लिम आरक्षणासंदर्भामध्ये आणि सभागृहामध्ये काल दुपारी जवळपास 15 मिनिटं या मुस्लिम आरक्षणाच्या विषयावर एक सकारात्मक चर्चा झालेली आहे. हे सगळे प्रयत्न आपण सर्व पातळीवरचे करतोय. येत्या 19 व 20 तारखेला आम्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांची भेट मागितलेली आहे.